गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू फ्रेंड. येत मला चल तू बोल बेटा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नाश्ता करायला या. तर फ्रेंड्स, बुगुडी आणि मी आम्ही खाली चाललो साखर आणायला. इट्स इव्हिनिंग टाईम. आपण काहीतरी प्लॅन केला बनवायचा बुगुडीसाठी. बुगू तू खाणार का वडापाव डॅडानी बनवलेला? व्हेरी गुड, शाबाश. चप्पल घाला. तुझ्या आलो तिला घेऊन जातो. हो चला उघडा घे, बाहेर चला. बेटा दुकानात गेलो काय मागायचं ना? हो का? गपचूप जे घ्यायला झालो तेच घेऊन यायचं. काय झालं? काय काय नाही, मी नाही म्हटलं ना काहीच घ्यायचं. ओके चल 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 चल. मम्माला दे दे. आता तू शांत बसा. आता डॅडा तुझ्यासाठी वडापाव बनवतो. ओके तू खाणार आहे ना? नाही रे, मी एकट्यासाठी ते कशाला बनव. बायको पोरं खातील तर बरं वाटेल थोडंसं. नको घेऊ ग. आजकाल तिचे चॉईसेस लय झाले. काल पण मी शॉपिंगला गेलो होतो, तिचा चॉईस तिला बापरे लावून घेऊन मोठ्या माणसासारखं. पूजू प्रियंका ताईंसोबत बोलते, म्हणजे कियांचे मॉम. वडापाव बनवायला सगळ्यात मी तर दुपारपासून व्हिडिओज बघितलेत. पहिला तर बटाटे पाहिजेत आपल्याला. हे बटाटे चांगले आहेत का बघ. ठीक आहे. नरम आहे यार. काय बेटा बटाटे बघ चांगले आहेत का? चांगलं आहे ना? यार कशाला काय बरं हे काय? कुकरला लाव, छोटा कुकर घ्या. बरं ह्याला पाणी किती टाकू पूजा? प्यायचं पाणी घेऊ की वापरायचं चालतं? तुला काय करायचंय पण? अरे मला वडापाव बनवायचा आहे यार. ते मी बनवून देते. नाही नाही मला बनवायचं आहे. मला भाव्यासाठी तुझ्यासाठी मला बनवायचं आहे. मला नको तुझा वडापाव. मी जाऊन खाय. नाही मला एकदा का वडापाव बनवता आला की मग, आणि मी एकदा बनवलाय पण खूप सकाळी बनवायला घेतलं ना, दुपारी म्हणजे 5-6 तास लागले त्याला बनवायला. काय नको आहे ती पण बोलते. नको बनव बेटा. बनवतो तू मगाशी हा बोलली ना. खाणार ना तू मी बनवल्यावर? तुझं ती तुझं बघून बोलते, ती तुझं बघून बोलते. नाही खाणार बोल. तू डॅडानी बनवलेला वडापाव खाणार नाही? नाही पूजा तुझं बघून करते. अरे आपण सगळ्यात पहिलं तर पाणी. अरे हे प्यायचं घेतलं की वापरायचं बोल ना. घेतलं. आपण पहिला बटाटे बॉईल करून घेऊया. 3 बटाटे आय थिंक काफी आहे. 6च पाव आणलेत मी, जास्त नाही आणलेत. मला बनवायचं आहे पूजा. चल मग. लगभग 12 ते 14 सीट्या झाल्यात फ्रेंड्स. पूजा बंद करायचा. कॉंग्रॅट्स पूजा, इंस्टाग्राम वर 150K फॉलोअर्स आले. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन पूजी, कॉंग्रॅच्युलेशन. इतके लव्ह अँड सपोर्ट साठी थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. जर तुम्ही आहात इंस्टाग्राम वरती आणि तुम्ही आता आपला ब्लॉग बघता येतात, नाही तुम्ही अजून इंस्टाग्राम वरती आपलं अकाउंट चेकआउट केलंय तर आपल्या ह्या यूट्यूबच्या अकाउंटच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझं, बुगुडीचं, पूजाचं तिघांचंही इंस्टाग्राम मेन्शन आहे. पूजा बेसन कशात आहे? एक डब्यात. मला पण माहिती आहे पूजा कोणत्या डब्यात आहे. ओके. आणि आपल्याकडे ब्ल्यू झाकण्याचे डबे बघा. 1 2 3 पाटी 4. जाऊ द्या, कमी नको पडायला. एक टाइम जास्ती पडलंच की मग बेसनची पोळी बनवू आपण. पूजा ते कुठे आहे तुझे पेस्ट? फ्रीज मध्ये वाटत ठेवले. काय काय त्याच्यात? अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर. पक्का पक्का. मला काय वेगळं टाकायची गरज आहे? गरज नाही. तेल टाक, त्याचं तेल टाक आणि स्मॅश कर बटाटा. बाकीचं माहिती आहे मला. तर ऍक्च्युली तिने कालच ते मसाला बनवून ठेवलाय. तर हे ओके. तर हे येतो वाटप आणि ह्याच्यामध्ये बटर आहे. बघू
जमलंच नंतरला तर एक बटर वडापाव पण खाऊ. असा काही बॅटर तयार झालाय. त्याच्यातलं घ्यायचं का? खाली पण येलो कलरचे. किती टाकू कढाईमध्ये? अर्धा तळून निघेल असं काढावं लागेल. ओके, ते वाला तेल संपलं. आता हे वाला आणि आय थिंक एवढं काफी. एवढं तेल काफी आहे. हो बस. ऍटलीस्ट मला बटाटे तरी स्मॅश करून दे बसल्या बसल्या. काय स्मॅश करायचं? तो फक्त असं केलं का झालं स्मॅश. हा मग ते कर ना तेवढं. मी का करू? तुझं तू करतोस ना बटाटा वडा. मी थोडी करते. मला मदत करायला येतोस का? मी जेव्हा बनवत असते अच्छा नाही करत ना. जा बस. टोमॅटो नसतो टाकायचा. मी टाकतच नाही. तो बुगुडीने असंच पकडलाय. ये बस. त्याला बनवते काय बनवायचं ते येतो. आता ती भाजी भाजायला आपल्याला वेगळी कढई घ्यावी लागेल. ह्याच्यामध्ये जो आपल्याला वाटप करायचा आहे. एकदम असं मला असं वाटलं की कमी भांड्यांमध्ये पटपट बनवता येईल, पण भांडे निघतच जातात असं काय बनवायला गेलं की. अरे असं गॅस तर चालू कर. कशाला? आताच नाही, पहिलं हे तरी भाजी तरी तयार करू दे. गरम होतं ते काय भाजी होते लगेच. हा मग ठीक आहे, चालू कर. हे काय बोलतो मी, ह्याच्याकडे आपल्याकडे सोलर व्हीलर नाही, ह्याला सोलायचं. कसला? कशाला सोलर? एवढंसं बेसन फोडणार आहे. अजून करू? मग छोटे वडे बनवणार होतो. चॉकलेटचे हे बनवतोस का? टॉफी बनवतोस का छोटे छोटे? एवढा छोटा. तर फ्रेंड्स, पूजानी हे बनवलेत वडे. नको ते बोल. हे घे, असं कर असं कर असं कर असं कर असं करा. ऍक्च्युअली छोटाच बनवलाय हा, एक छोटासा बुगुडीचा. असं कर, गोल कर त्याला. असं असं कर, असं कर, दाब त्याला, दाब असं दाबा त्याला, असं दाबा. हा, तर हा एक छोटा वडा फ्रेंड्स बुगुडीचा. तर टोटल तयार झाले ते 1 2 3 4 7 8. अरे वा, 8. मध्येच दुसऱ्याने येऊन फ्रेंड्स आपलं पूर्ण टेक ओव्हर करून टाकलं. हे घ्यायला चुरा काढ. आय थिंक एवढे 5 लसूण काफी होतील. चेअर घेऊन येतो जा. टाइम टू डिप द वडा फ्रेंड्स, बटाटा वडा. ओ, साइड बाय साइड आपण बनवून घेऊ. लसणाची चटणी थोडीशीच बनणार आहे मला वाटतं. तर ऍक्च्युअल वडा जो बटाटा वडा आपला तो बनवायला चालू केलाय, पण तो चुरा कमी पडणार होता म्हणून पूजाने अजून आपल्याला चुरा बनवून देते. तो चुरा बनतो तोपर्यंत आपण पटपट इथं थोडंफार लसूण विसून सगळं टाकून घेऊ. 7 आणि 8 बस. तर तयार आहेत बनवून पहिले 2 वडे आणि टाकू आताच गरम गरम. चाल भाजलं. मग 2-3 ठिकाणी भाजलं. फायनली चटणी झाली आहे. वाह, सिरियसली सांगतो, जसं दुकानात भेटतं ना अपेक्षित असलेली चटणी. मस्त सुगंध येतो. पूजा
आहे की नाही? छान आहे की नाही? हा आहे ना, छान आहे ना बेटा. इथे वडे पण रेडी होत आलेले आपले. आता हे 1-2 मी टाकणार आहे आणि एक बुब्बूच्या हाताने आपण टाकूया. नाही तेला बरोबर तिची मस्करी तेल नाही, पाहिजे. फक्त बेसन मध्ये डिप करू दे ना नको तिला. काही नको बस. काय बेटा तुला दिलेलं, तू नाही हे करत बेटा. झाला बाव्याचा वडा झाला. पुडीचा छोटा छोटा वडापाव. थँक्स फॉर मिरची. चार मिरच्या गरम झाल्यात आणि आपले 8 वडे इथे तयार आहेत आणि प्लस आपली चटणी आणि एक छोटूसा बुगुडीचा वडापाव. तर फ्रेंड्स आपले वडे पण रेडी आहेत, मिरची मसाला पण रेडी आहे आणि पाव पण रेडी आहे. नाव टाइम टू टेस्ट द वडापाव. दे मी बनवून देतो. बटूक साईड लाव, तू चेअर घेऊन येतो ना. जा चेअर आण तू तिची. माझ्यासाठी भरभरून टाक मसाला. हा अरे वा. थांब बटूक देते मी तुला. फ्रेंड्स लेट्स टेस्ट द वडापाव. तर हा छोटा वडापाव बुगुडीचा अर्धा करून दिलाय. अरे वा. आवडलं बेटा? छान आहे. अरे वा. बनवलं सर्व काही मी. व्हेरी गुड. अद्रक लसूणची पेस्ट तयार. बटाटे का फक्त उकडवायचे होते, त्याला फोडणी होऊन दिली मी. तू आलीस मध्ये द्यायला, मी नव्हतं बोलवलं. करा तुम्ही टेस्ट करा. खा ना तू पहिला मी लास्ट. मी कधी पण लास्ट टेस्ट करतो माहिती ना. पहिलं खा. आता तू पहिलं खा. वा कसं. अद्रक लसूणची पेस्ट जास्त झाली. हा अरे इथे तर संपत आला बेटा. कसा होता वडापाव? आणि मीठ जास्त झालं. आता जितक्या आवडीने आपण वडापाव बनवला, जितक्या मेहनतीने वडापाव बनवला, तितक्याच मेहनतीने आता भांडे पण धुवून टाकू जे जे आपण वापरायला काढले. ओके मीच धुणार आहे कारण की पूर्ण माझंच इच्छा होती. भांडे झाले सर्व क्लीन. कढई पासून ते सगळं फक्त एक प्लेट ह्याची आणि ह्याची बाकी आहे. येस फ्रेंड्स आपल्याकडून एक गोष्ट राहून गेली होती, ती म्हणजे काय राहून गेलं होतं? प्यायचं पाणी तर राहून गेलं, पण ते वडापाव मध्ये काय राहून गेलं? सोडा. हा सोडा होता आपल्याकडे पण तो खूप दिवसाचा होता. पण बाकी टेस्ट वाईज एकदम बाहेर खातो तसाच वडापाव होता. चटणी खास करून जी झाली आहे त्याचा सुगंध माझ्या डोक्यात बसलाय सिरियसली. चटणी कशी झाली? मस्त झाली. छान झाली. बेटा चटणी कशी झाली? छान झाली ना. वडापाव बनवलेला आवडला तुला डॅडाने का मम्मानी बनवलेला आवडला? थँक्यू पूजा. छान बनलेला वडापाव. तुला मम्माला थँक्यू बोला वडापाव बनवल्याबद्दल. आता नेक्स्ट डिश कोणची ट्राय करू ते नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा. घरात बनणारी बाहेरची गोष्ट. ओके मी स्वतःच बनवेल कारण की मी काही ठराविक गोष्टी आहेत. हा का खास करून तर आता पालेभाज्या बनवायला शिकणार आहे मी. तर फ्रेंड्स एक मेसेज आलाय पूजाला स्नॅपचॅट वरती. काय पूजा? चिन्मय करून हा त्याने सांगितलं तो खूप वर्ष झाला आपले ब्लॉग बघतोय, त्यासाठी त्याला चिन्मयला खूप सारं थँक्यू सो मच चिन्मय. आणि त्याच्या बहिणीचं नाव आहे उत्कर्षा. तिची लव्ह स्टोरी सेम आपल्यासाठी आहे आणि तिचे घरवाले तिच्याशी बोलत नाहीये. तो
उत्कर्षाला आपल्या दोघांकडून तिच्या फ्युचर लाईफ साठी खूप सारं ऑल द बेस्ट. चिन्मयला मी एक गोष्ट सांगू शकेन की जर तू मला सांगितलंस जस्ट मेसेज वरती की आम्ही घरातले कोणी तिच्याशी बोलत नाहीये करून, रिक्वेस्ट करेन की तुम्ही बोला आपण. माझ्या बर्थडेच्या दिवशी आम्ही लाईव्ह वरती येणार आहे, तर तुम्ही सगळेजण माझ्या बर्थडेच्या दिवशी जॉईंट व्हा. पॉसिबल असेल तर. हा बेटा. हा फ्रेंड्स बघा केक कटिंगला तो केक पण खायला बरं होती. चॉकलेट केक हवाय, चॉकलेट हवाय. काय हे कसं होतं केक कापायचा. भुजी भुजी भुजी. अरे बापरे भुजी ठेव. असे होते आपले काही वडे. तू खाणार आहे. छान झाला वडा. दोघं हावरे, दोघं हावरे. वडापाव झाला फार टेस्टी फ्रेंड. तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स तुमचा हा आपला वडापावला ब्लॉग बघण्यासाठी. त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळ्या उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. हॅपी वडापाव. आहे घ्या फ्रेंड्स वडा. अच्छा नवीन वाला घ्या. हे घ्या फ्रेंड्स. घेऊन टाका. खाऊन टाका. कुठून देणार आता खाल्ला मी. मला नको बट. मम्माला नाही आवडत बेटा. मम्मा आजी बे.